माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। असं घरासमोरच गवार विकायला आले होते, तर आज मी गवारीची रेसिपी दाखवणार आहे। तर आता मी गवार निवडून घेतले, बघू शकता तुम्ही। छान असं लसूण सुद्धा मी निवडून घेतलेले आहे। आता कोथिंबीर छान असं निवडून घेतले, ताजी ताजी कोथिंबीर आहे निवडून घेतले मी। आणि गवार आणि कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक चिरून घेते मी, बघू शकता तुम्ही। बारीक मी चिरून घेत आहे। तर लगेच आता मी फोडणीची तयारी केलेली आहे। गवार थोडंसं परतून घ्यायचं, हे गरम करून घ्यायचं। जरा गवार निबर असलं ना मऊ पडते, त्याच्याने 2 चमचे तेल टाकून छान असं गवार मऊसूत परतून घ्यायचं। बघू शकता तुम्ही। आता 2 चमचे तेल घातलेले आहे। गवार मी असं छान असं परतून घेत आहे। आणि ते परतून घेतल्यावर 2-3 थेंब पाणी टाकायचं, थोडंसं अर्ध वाटी पाणी टाकायचं आणि पाणी टाकून त्याच्यावर झाकून घ्यायचं। झाकून घेऊन 5 मिनिटपर्यंत ते ठेवायचं। बघा छान असं गवार परतून घेतलेले आहे, मऊसूत गवार झालेले आहे। आता मग ते गवार चाळणी टाकायचं, चाळणी टाकून तेलाची फोडणी टाकायचं। 2 चमचे मी तेल टाकलेले आहे। आता कढईत जिरे मोहरी टाकले मी। आता बघू शकता, जिरे मोहरी जरा तडतड झालं की मग घरासमोरच कढीपत्त्याचं झाड आहे, छान असं ताजं कढीपत्ते घेतले। तर कढीपत्ता परतून घ्यायचं। लसूण टाकलेलं आहे मी, आता लसूणसुद्धा परतून घेते। मग ते गवार आता चाळणीतलं काढलेलं गवार घालायचं त्याच्यात, असं छान असं परतून घ्यायचं। गवार पूर्ण छान असं मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं। बघू शकता गवार छान असं। त्याच्यात हळद टाकायचं, 1 चमचा हळद टाकून परत परतून घ्यायचं। गवार पूर्ण छान असं परतून घ्यायचं। छान असं भाजीला कलर पण फोटो बोलते। आता घरगुती हळद आहे, चवीनुसार मीठ टाकले मी। आता कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। आता मी बघू शकता तुम्ही, छान असं बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि छान असं परतून घ्यायचं। आणि मिठाचं पण पाणी सुटलेले असते। आता चवीनुसार मी काळं तिखट घातलेलं, तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही, पण आमच्या इकडे सोलापूर भागाला काळं तिखट, काळा मसाला असं म्हणतात। आणि शेंगदाण्याचे कूट घालायचं कंपल्सरी। इकडे सोलापूरच्या भागात कंपल्सरी शेंगदाण्याचे कूट वापरतात गवारीच्या भाजीला, तर मी कूट घालून घेतले। बघू शकता, असं कूट टाकून छान असं परतून घ्यायचं मस्त असं। बघू शकता तुम्ही। आणि थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं। बघा किती छान गवारीची भाजी झालेली आहे, भाकरी बरोबर, चपाती बरोबर